2013 पासून बोर्डचं टाइम टेबल फिक्स असतं बाळांनो, की इंग्लिशच्या पेपर नंतर फिजिक्सला 5 दिवस सुट्टी, पण केमिस्ट्रीला 1च दिवस सुट्टी. मॅथ्सला पण 1 किंवा 2 दिवस सुट्टी. मग हे का मी सांगतोय तुम्हाला? ऐका नीट लक्ष द्या, की केमिस्ट्रीला 1 दिवस जो मिळाला ना, तो पुरत नाही. त्यामुळं अख्खा प्लॅन बनवावा लागेल. मी म्हणला ना, की फिजिक्सला 5 दिवस सुट्टी आहे. त्याच्यात आपण केमिस्ट्री करूया. होणार नाही. केमिस्ट्री आजपासून करायचं. आपण एक आठवड्याचं चॅलेंज सेट करूया आपण. 1 वीक चॅलेंज केमिस्ट्रीसाठी. काय आहे एका आठवड्यात करायचंय आपल्याला सांगतो, की केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन्स 10 ते 15 मार्काला येतात. सगळ्या टॉपिक मधल्या डेफिनेशन्स करायच्या. डिस्टिंग्विश फार थोडे प्रश्न आहेत डिस्टिंग्विशचे. परफेक्ट करून टाकायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, नेम रिएक्शन्स असू दे. आता मी तुम्हाला सांगतो ग्रुप 16, 17, 18 ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, एक कोऑर्डिनेशन कंपाउंड या 3 टॉपिकचं वेटेज 20 पेक्षा जास्त आहे जवळपास. त्यात रिएक्शन जास्त किचकट नाहीयेत. ठरलेले प्रश्न आहेत. जसं काही एनोमलस बिहेवियर असू दे किंवा इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये आययुपीएसी नॉमेनक्लेचर सोपे पार्ट आहे. पण ते एका दिवसात होणार आहेत का? होत नाहीत. आणि फिजिक्सच्या 5 दिवसात चुकूनही केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा नसतो बरं का. पण हे मी माझ्या अनुभवातून बोलतोय. तुम्हाला मला फॉलो करावंच लागेल लक्षात घ्या. म्हणजे केमिस्ट्री एका आठवड्यात आता इतकं परफेक्ट करा, की बोर्डच्या वेळेस 8 तासात त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे लक्षात घ्या. ओके. मग ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण आपल्या चॅनलवर प्रोव्हाईड करतोय. फॉलो करा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चांगल्या मित्रावर चॅनल शेअर करा. ऑल द बेस्ट.